भाऊजी ऐका ना, बस 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 आजच्या पुरतं एवढंच बस झालं. जाऊ दे. येते का चालायला? हा याच तकलीफच होती ना पण. हो होणारच ना. नाही हा. तसले कुटाने करून ठेवले, कुटाणं करायचं तर लय नाद आपल्याला. हा नसते गेले तिथं तर कशाला उडून लागलं असतं तिथं. आणि मला माहित होतं का स्वप्न पडलं होतं आधी. स्वप्न पडलं होतं. अहो तसल्या ठिकाणी गेल्यावर कधी बी काही होऊ शकते, एवढं बी कळत नाही का? हो, जरा नीट हो. चला, पाय फाकून चला. हा हो. डॉक्टरनं सांगितले, हं. तुम्हाला बी सांगितलं आणि मला बी सांगितलंय, नंतर माघार घेऊन असं त्यांना का? नीट पाय फाकून चालायला सांगत जावं म्हणे. बरं. आजूक बी वल्लच आहे ते. हो. मग काय, नाही मग पाय फाकून चालतो ना. हा टाकी सुकायला बराच वेळ लागते आणखीन. चांगलं काम करून ठेवला. चला अजून अजून किती दिवस नीट चला लागणार? जरा. अजून किती दिवस लागणार? डॉक्टरनं किती दिवस सांगितले पथ्य ठेवायला? की बरं किती दिवसात बरं होईल? तर बरं किती दिवसात होते माहित नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं आता 5-6 महिने असंच राहावं लागेल तुम्हाला म्हणून. किती? 5-6 महिने डायरेक्ट. बाबू. बसा जरा हळू, बसा जरा नीट. नाहीतर अजून दुसराच काय कुठं होऊन बसतो काय माहिती. कुठं होतं का नाही की 5-6 महिन्यामध्ये बी बरं. करा आराम करा, नुसतं बसून राहू नका तसं. ताण नका पाडू त्याच्यावर रिकामा. औषध गोळी काही? आताच नाहीये, 1 घंट्याच्या नंतर घ्यायचे. झोपा. 1 घंट्यानंतर? करा आराम करा. चांगला कुटाणा करून ठेवलाय माझ्या नशिबाला. घेतलाय नवरा करून असला. हा. काय एकटीच बडबड करते का? नाही मग आता तुमच्यासोबत बडबड करत बसते, चांगलं काम केलंय म्हणून. हा. काय हा म्हणताय? चांगलं काम केलं तू म्हणती ना? हो नीट ऐकायला येते का? नाही नाही, तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे तुला माझ्यापासून दूर राहायचंय का? म्हणजे मी म्हणलं का तुम्हाला माझं तुमच्यापासून दूर राहायचंय म्हणून? अगं मग तू म्हणती चांगलं काम केलंय म्हणजे मी आजारी पडलो म्हणजे मग दूरच राहावं लागेल ना. आजार ना असं कोणाकोणाला होऊन येत नाही. हा तुमच्यासारखा जाऊन स्वतः आजार घेतलाय तुम्ही. असला आजार राहते का? अगं मला वाटलं होतं का तिकडे ते क्रिकेट बघायला गेल्यावर बॉल लागल म्हणून. चांगला घेतलाय ना बॉल हाणून, बॉलच्याच ठिकाणी बॉल हाणून घेतलाय. लाज बी नाही वाटत अजून तुम्हाला सांगायला? हा पण मला माहित नव्हतं ना. स्वतःला प्रोटेक्ट करता येत नव्हतं का? असं पाय फाकून थांबले होते का तिथं? आजा बॉल लग जा. हा ते मला माहितच नव्हतं ना असं. माहितीच नव्हतं ना बॉल असं. कुणीकडे कुणीकडून येतो बॉल बरं कुणीकडे तुम्हाला दुसरीकडे लागलं नाही, तिथे हाणून घेतलाय. मला येतं काय साडू? काच बरं लागत. झोपा. नाही, नाही, झोपू दे दाजी. अरे पाहुणे रे. अहो दाजी लय आता काय सांगू तुम्हाला. नाही, तू काळजी घेते काळजी तर घ्यावंच लागते ना. साडू. तिला काय अरे बरं लागत नाही का? नाही मेवणे मासे तरी मुसके जाय त्याच्यावर त्या पाहिजे मासे किती. आता काय किती दिवसापासून तेच करू लागले, आणखीन बी तेच करायचे 6 महिने. का साडू? हा. नक्की काय झालं हो? अहो क्रिकेट पाहायला गेलो, तिकडून तो बॉल आला ना, डायरेक्ट मी असा बसेल होतो. तिकडून आला तरी तो थोडा कचरता लागला. पण तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली का ती जी साईज होती ना पार कवटीत गेली. हा का? हा पडलो मी तिथं. हा चक्र पडले. असे पाय फाकून बसले होते तिथं आणि घेतलाय बॉल हाणून. नाही त्या मान्याला वर गेली ना, फुटली वर नाही ती. हो फुटले असते मग. बॉल फुटला असताना तिथला कार्यक्रम झाला असता. नाही मग कुकूच पुसलं असतं. अहो दाजी मला एक सांगा तुम्ही, अजून काय राहिले तिथं बाकी? 6 महिन्याचं सांगितलंय त्या डॉक्टरना, अजून 6 महिन्याचं काही फरक नाही पडला काय? काहीच नाही पडलंय बघा. जशाला तसंच आहे. आणखीन 1 महिना झाला ऍडमिट ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये, तरी टाकी बोलले ते बोललेच आहे ते बघा. काळजी घ्या ना मेवणी, काळजी अहो घ्यायची. किती काळजी घेऊ मी. पावडर टाकी जायची तिच्यावर टाचन. नाही जखम नाही राहिली फक्त त्याचे काय कार्य आल्या वरून? 3 एक अमेरिकेचा डॉक्टर आला, एक मुंबईचा, एक पुण्याहून आला. अच्छा. त्या तिघांनी परत 1 हप्ता तर मला भूलच दिली होती त्यांनी. बाबा बाबा. हो हप्ताभर ते डॉक्टर रखडत होते. आता जागा आहे ना? हो जागेवर आहे, पण तिथं टाके मारलेले ना, ऑपरेशन केलेले. त्याच्यावर नाही जाणार आता. नाही आता वर नाही जाणार, पण ते जागेवर त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे ना. कठीण झालं असं. दुखा वायराला नको साडू. मला काय झालं आता, मी तिकडे गेलो. ते मशीन चालू आहे तिकडे. आज जाईन उद्या जाईन, माता महिन्याचा काळ लुटून गेला. असं घरी आल्याला म्हणून काय असू
पहिले साडूला डोळ्या खालून घालून मला बोललो हा. गेला बेला रात्रीतून तर नाही जातो कुठे जातो मला परत आता नाही जाणार. हा. अहो पण दाजी आता मला एक सांगा तुम्ही, ह्या माणसानं असलं कुटाणा करून ठेवलाय, रिकामा हाताना आ बैल मुझे मार म्हणल्यासारखं काम करून ठेवलंय या माणसानं. हा? आणि परत तुम्हाला जेव्हा सांगते, काय तुम्हाला बॉल पाहायची गरज आहे. मी चाललो होतो रस्त्यानं, पण खेळ पाहिल्यावर माणसाला ते जुना खिलाडी असल्यामुळं ते तिथे जावं वाटलंच. तुमचं खरं आहे पण मेवणीची काय सोय लागणार आहे आता. हा? काय सांगू दाजी आता तुम्हाला, काय सांगू दाजी आता तुम्हाला. तुम्हाला तर माझं दुःख कळतंय, पण माझं दुःख कोणाला सांगू मी आता. हा जवानी जळती मेवणी तू जवानी. मग काय आता मी काय करू सांगा बरं तुम्ही. हा कुणाकडे बघू मी. हा माणूस 6 महिने आता असाच बेडवर पडून राहणार आहे. मग मी का अशी 6 महिने का तडपत राहू काय नुसती. हा मला कोणत्या खुशी नाही येत का. 6 महिने तर किल्ला झाला तर बरं नाही तर परत ते पाणी गळायला लागलं म्हणजे मला की परत 6 महिने वाढत. काहीच सांगता येत नाही बघा, काहीच सांगता येत नाही दाजी. दुखणे ऑपरेशन काही खरं नाही या माणसाचं आता. उगाच असला नवरा करून घेतलाय मी, म्हातारा असून सुद्धा मला आला होता जोर ह्या माणसासोबत लग्न करून घ्यायचा, आणि त्याच्यात हे असला कुटाणा करून बसलाय. हा 2 प्रॉब्लेम ह्या माणसामध्ये. मग का मी उगाच असं आयुष्य काढू का ह्याच्या सोबत आता. साडू तुम्हाला काय शुगर बिगर नाही ना. नाही शुगर आलं ते कवर नीट झालं ना ते गळून जाईल. नाही शुगर नाही. आणि 6 महिने आत्ता बोल बोल करता निघून जातील. काय जातीत ना निघून. तुम्हाला काय पडलंय त्याचं. तुमचं झालं साडू पण मेवणीला 1 दिवस वर्ष एवढा सुटलाय. मग मला बी काही वाटत असेल ना काही भेटावं काही व्हावं, पण नाही. आता काय 6 महिने वाट बघत बसा, पण त्याच्यानंतर पण आणखी होईलच का बरं ह्याची काय गॅरंटी आहे. हा बघितली असते 6 महिने वाट, पण नाही होत माझ्याकडून तसलं. साडू हा. रान जळत जग पाहत मन जळत कोण पाहत. मेवणीचं मन जळत मन जळून राहिलं. हो ना दाजी, काय तब्येत झाली मेवणीची. एका महिन्यामध्ये सगळं बारीक करून ठेवलं या माणसानं मला. नुसती काळजी घ्या काळजी घ्या, याच्याकडेच बघा. माझ्याकडे कोण बघतंय. अगं 6 महिन्याच्या ऐवजी मी 2 महिन्यात सुद्धा क्लिअर होऊ शकतो. हो तुम्हाला काय माहिती 2 महिन्यात क्लिअर होतं मग म्हणून. टेप जर ठुली तर मला चांगलं खायला घातल्यावर हा मग चांगलं खायला घातल्यावर तुमची मशीन अशी बरेच लगेच नीट होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का. मग शरीराला पोषक खाद्य पाहिजे ना. राहू द्या, जे पाहिजे होतं तेच मशीन खराब करून ठेवली तुम्ही आता. मी काय करणार आहे. तुमचं काय, तुम्हाला नुसतं खाऊ पिऊ घालतच राहू काय मी. वहीन मी काय म्हणतो, मेवणी काहीतरी निर्णय घेतो. ठोक निर्णय घे. आता साडू ना 6 महिन्या काढायला वर्षभर तो कामावरच नेते तिथं. हो ना दाजी, मला तर आता तेच विचार यायलाय बघा मनामध्ये. आता मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एखाद दिवशी समजा साडू ना केला आग्रह तो केला, तूच एखाद्या टाचा तुटला परत वर्षाची पथ्य गेला. तेच तर ना. आणि मी तर तसं करू शकत नाही बघा, कारण मला माहिती आहे 1 महिना ह्या माणसासोबत मी ना राहून बघितलंय. आणखीन एका टाकायला सुद्धा हे असं सुकार फुटलेलं नाही माहितीये का. वल्ल ते वल्लच आहे बघा. मला तर वाटतं काय झाली आता साडूचं झालं इकडं ऑपरेशन आणि बायकोचं केलंय ऑपरेशन पोराचं तिकडं. डॉक्टरनं सांगितलं 1 वर्षाची पथ्य. हो का. अरे देवा, मग तर लयच प्रॉब्लेमवर प्रॉब्लेम होत आहे. तुला मार आहे ना साडू 1 दिवस करमत नव्हती, 1 दिवस कुस्ती खेळायची. पण आता डॉक्टर काय म्हणा वर्षभर नाही तर परत तुमची पोरं चालू होती. आयचं व्हायचं आता काय करायचं थांबायची पळाली. म्हणजे दाजी तुम्ही पण आता वर्षभर असेच राहणार. लेमिनेशन केलं असतं तो वाद नाही, पण तिला टाचे तुटती त्याच्यामुळे मी थांबून घेतलं असं. पण मग दाजी आता दोघांचं पण किती वाईट झालंय बघा बरं. आता तुम्हाला तर वर्षभर राहायचंय, मला तर 6 महिने. पण मला काय वाटतंय दाजी ऐका ना, आपण दोघं बी काहीतरी निर्णय घेऊया. नाही वाट चालू करणं गरजेची. मग कसं कसं काय काढणार सांगा बरं तुम्ही. काची कशाची म्हणजे काची वाट चालू करते. मी काय म्हणतो आबा तिची गैरसुई आणि माझी गैरसुई. आता तुम्ही आजारी माझ्या बायकोचं ऑपरेशन झालंय, मग आता आम्ही काहीतरी चालू करून देतो असं. मग मला तिकडे नेऊन घालतं का तिच्याकडे, म्हणजे आम्ही दोघं पेशंट. हा पण माझा तुम्ही ते पेशंट तुम्ही पेशंट तुम्ही काय करू शकता. आम्ही एकमेकाकडे पाहून माणूस समाधान. मग आता काय विलाज आहे त्याला. तुम्हाला काय नाही आता तुम्ही जर एवढ्या पायरीवर आलेत कोणत्या पायरीवर. तुम्ही काही ऐकलं का बघितलं का काय झालं मनानच काही बी का. अजून निर्णय घेतला नाही आम्ही. निर्णय घेणार आहे आणि तुमच्या समोर घेणार आहे. तुम्हाला काय वाटलं मी काय महागारी तुमच्या पिठे जाऊन घेणार काय निर्णय. नाही नाही,
तुमच्या समोरच घेईन मी, कारण तुम्हाला चांगलं माहितीये तुमच्यापासून मला काही खुशी भेटत नाही, मी काही खुश राहू शकत नाही. मग फारकत घे ना. अच्छा, फारकत घ्यायची का? बरं ठीक आहे, चालतंय. बघते ना 6 महिन्याच्या नंतर तुम्ही नीट होता का. 6 महिन्याच्या नंतर बी तुम्ही असेच राहिले ना, घेईनच फारकत. काय करू असल्या म्हाताऱ्यासोबत राहून मी? सांगा बरं दाजी तुम्ही, काय करू मी? हा, का उगा असंच पोसत राहू का, खूप पिऊ घालत राहू? मी काही त्यासाठी केलं काय लग्न यासोबत? मेवणे मला तुझ्या बहिणीचं फारकत घ्यायची. का हो? काय लय पोरं काढी दिली एवढं काय, पोरं सारखे पोरच काय, एकाला आगड त्याला टोपडी चेटी बंडी पार व्हायचा आणला पोरांनी. अहो मग दाजी तुमच्या बी हातात आहे ना हो, एवढं असं कसं तुम्ही मी दम मारतो तिने दम मारी. हो का? तिला झोपच नाही, पोरं होती नाही, मग काय होते साडू. एक काम करायचं साडू बर का, हिला मी जर असा निर्णय घेत असेल तर मी फारकत द्यायला तयार आहे. नको मला. नाही अभय, हा? आता तिची मजबुरी आहे, त्याच्यामुळे तिला करणं कोणाची मजबुरी आहे तर मग तुम्ही दोघं संपर्क करा आणि मी जातो तिकडे. अहो तुम्हाला नेला असतं मी, काय तुम्ही येडा बसा नाही तर तुम्ही काय तुम्ही जर पाहिलं ना तुम्ही टाचेत वाढशाल. म्हणूनच म्हणतो तिलाही पथ्य आहे मलाही पथ्य आहे ना, आम्ही चालेल. ऐका, तुमचं काय आहे ते तुम्ही तुमचं मिटवा. मला तर माझा निर्णय मला घ्यायचाय. दाजी ऐका ना, मी काय म्हणते, तुमचा बी तिकडे आता परेशानी चालू आहे, माझी परेशानी तुम्हाला तर दिसतीच आहे काय चालू आहे. आपण दोघं काय करू माहितीये का, एक होऊ. मेवणे तू दाबू शकती, मग मी नाही दाबू शकत. काय मला ते मूड म्हणजे मूड बाया माझा मूड दिसून येत नाही, पण माझा मूड दिसून येतो लगेच, माहिती का. हा, पण मग ऐका ना दाजी, आता मी तुम्हाला तर म्हणलंय ना, आपण दोघं एक होऊन जाऊ द्या तिकडे. बघा हे नीट हो सर, नीट झाला तिचे ऑपरेशन केलं झालं का मग परत आपण तू टाकू जमाना साडू. घ्या आता तुम्ही निर्णय घ्यायचं ठरवलंय. आता आम्ही तर बसलो पांगळ होऊ ना, आमच्या नशिबाला पांगळेपणा आलाय. तो टोपलं उचकलंय ना, मला लय भूक लागला, कडकडून अशी वाटतंय ना 4-5 चपाती खटे खावा. येऊ का मग? तसं पाहायला गेलं ना साडू, आता काय बोलू नका, दुखण्याला सांभाळा, दुखण्याला. ते दुखण्याचं माझ्या माझ्या नशिबाला आलेलं आहे माय, मी पाहून घेईल. पण 10 वर्ष साडी त्याच्यात साडी बोल थांबणार नाही जाऊ बाया 10 वर्ष दम काढीच्यात माहिती आहे. इथे 6 महिने दम निघाला. असं घरगुट करून सोडला लागेल तेव्हा शिरी बंबर ते पाहत होते, पहा तुमचं. मला बाकी नाही. आता याच्यामुळं परेशानी आली म्हणून तर वांद झालं, नाही तर काय साडू मा पुढं बोलल, त्याची ताकद होती का बोलायला. हा, पण आता जाऊ दे, आपल्या नशिबाचा दोष आहे तो, आणि आपण गेलो तिकडे झक मारली, त्याच्यामुळं आता आपण आराम करून घ्या. या बघा नेवणे, मनासारखं तू विषय निवडला का. हो का? मला लय आवडला हा विषय. म्हणजे हा विषय तुम्हाला पण फार आवडला का? अरे फार, म्हणजे 7वा महिना आहे, उपास सोडायला भेटायला नाही कुठं. 7वा महिना. अहो मी पण तर 2-1.5 महिन्यापासून अशीच उपाशी आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. अरे बरं झालं तुम्ही हा विषय ऍक्सेप्ट केलाय लवकर. बायांचं कळत नाही, माझं कळून येतं माहिती का. हो का? हा, माझं जे ना तुला सांगतो, हा. त्या दिवशी झोपलो तिकडं चावडीमध्ये, सगळ्या पोरं होती, मला हौस आली तुला सांगतो, एवढी चादरवर उचलली अशी. त्याच्यात बाय माझं दिसतं का ते. काय हो दाजी, तुम्ही पण चावटच आहे खरंच. अरे मग खरे कंडिशन सांगतो. हो का? बरं तुला पाहिजे वस्तू का. हा नाहीये, पण मग मला वाटलं नव्हतं दाजी तुम्ही असे पण असाल म्हणून. 3 लाख पेंडे फाडले त्यांना ताणून विलायच तुला काय करायचं काय. हो का? कसं जाऊ द्या, मी काय म्हणते दाजी ऐका ना, आता तुम्ही पण 7 महिन्यापासून असेच आहे, मी बी 1.5-2 महिन्यापासून. ऐका ना, चला जाऊ द्या, आपण ना लवकर उरकून घेऊया, कारण नंतर मला बी लई काम आहेत बरं का. चालेल तू म्हणू तसं काय. ठीक आहे, चालते, चला. तू जेवढं खुश त्याच्यात दुप्पट मी खुश आहे. हो का? लई दिवसांना चान्स भेटून राहिले शेरपत्रावला. हो का? थांबतो कसं तिच्या आईला ते डाचार आहे ना, तो नवर मुळात तो नवराच ते कशाचं उठून येते हो आता, त्याला काय चलता येते का? लागत नव्हता परत काय तशी राहिली असते ना खाली, तर मी तुला सांभाळला असतं. म्हणजे काय आता पण नाही सांभाळू शकत हो नाही, तुझ्या बहिणीचं आडून मी तुला रूम घेऊन दिला साईडला. हो का? मस्त आपण मजा मारली तिथे, परत काय आता झालं ते झालंय. बर, तुला नावरीच हाऊस होती मला.
लय घरा मागे तेव्हा नेऊन ये बाबा 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 एवढं हीच तेव्हा पेटलंय नि हो. अहो भाऊजी तुम्ही तर 7 महिन्याचा न करतच काढणार आहे वाटतं. अहो भाऊजी हळू ना जरा. आता हळूला दमली का तो काय मला. अहो पण मग किती करताय तुम्ही जोरात थोडं. खरं म्हणजे मनच आवडणार ना किती कर. अहो भाऊजी ऐका ना बस 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 आजच्या पुरतं बस झालं. जाऊ दे मेवणी मेवणी तुझ्या बहिणीपेक्षा तुझी सर्विसला 1 नंबर. इतकी पटली तुला सांगतो ती काय ते वाघाड आहे ना बघा ते वाघाडले का अगं तर मोठ्या ना. हा शेजार त्या घरातले लोक जागा होते ह्याचा काय कार्यक्रम चालू आहे तरी लई तिला सांगतो गागो नको ते लय गागत येड्यावानी. पण काय बी म्हणा भाऊजी मी बी लय खुश झाले बघा. जाऊन दे जाऊन मी काय म्हणतो तुझ्या सगळ्यात पार्ट्याला खुशी सगळ्या पार्ट्याला एकच नाही सगळं लय परफेक्ट असं वाटतंय. अजून 1 राऊंड हाणा ग. अहो दाजी तुम्ही काही येडे झाले का काय. आताच तर 7 महिन्याचं करतो काढलं तुम्ही. राहू द्या बाबा बऱ्या बाय मी काय म्हणतो आता बघ कॅन्सल झालं ना परवाच चान्स पाहिजे मला दिल्ली चान्स. हा ठीक आहे ना दाजी आता मला बी तर तेच पाहिजे ना. तो तोंडलेवर तुझ्या पण जेवढी मिस लावला तोंडावर काय एवढी मिसली तोंडावर शी बाई मला कधी नाही बिलकुल काय आवडत. मिसली बरं नाही विलायची. मी मोरून कधी तुला पाहते सगळं मागून पाहतो काय दाजी तुम्ही पण जाऊ द्या बा. तुम्ही खरंच लय चावट आहे आणि इथं एकतर माझी पण कंबर पार दुखवून ठेवली तुम्ही. तिला मला कार्यक्रम करताना मी कशी उजाड करत नाही अंधारात करतो तेव्हा मला उजाडात मला मुडच येत नाही. हो का आपलं जमलंच आहे ना. चला मग आता जाऊ लवकर. ते मात्र बसला असेल बाहेर उघडत करत बसला असेल. जाऊ दे बघते मी त्याच्याकडे पण काय आता. बरं जाऊ दे आपली सर्विस कशी काय वाटली खुश झाली 1 नंबर खुश. तुम्ही झाले का खुश. वा खुश तू एवढं मी म्हणतो तू पार्टीच लय पाहिजे लय मला काय वाटलं दाजी जाऊ द्या बाबा असं वाटतं मला ना असं करून द्यावं का काय. तुम्ही. चला मग. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहून दे आता हात जवळ शांता बस की कुठं आणलंय तुम्ही इकडे. कुठे आणलंय खाली उतरल्यावर सांगतो तुला. ठीक आहे. आता बघ कुठं आणलंय. हे जंगल हे मंगल. अरे बापरे किती छान आहे वातावरण. आणि एक करायचं काय काय नवऱ्याला घेऊन बसली नवऱ्याचं माझ्या बरोबर जर फिरत राहिले ना कितीतरी वेगळं दाखवल मी. इकडे काय दाखवताय मला. एवढं जंगल वन्य. अच्छा वन्य वन्य असं नाही. खरंच मला फार आवडलंय बरं का इकडचं लोकेशन. आणि चला ना मग मला फिरवून दाखवा ना बरं मी थोडंसं काय कुठे काय आहे म्हणतो तर. ते आवडलं मी नाही आवडलो. अरे बापरे त्याच्यापेक्षा भारी आहे. आपण आहे ना हा? वरती जाऊ बघूया हो का किती सुंदर आहे. छान आहे खरंच मला फार आवडला. आवडलं ना. हम्म. अगं पाण्याचं हे वर्णन बघ ना किती सुंदर दिसतंय. खरंच वरती पवनचक्की वा पाणीच उकडे गवाई गेली मोहना कुणिक. माझी मोहना तर माझ्या संग आहे. काय तुम्ही पण कॉमेडी करताय. हा अगं कॉमेडी आणि, नाही तुम्हाला माहितीये खरंच मला हे वातावरण इतकं आवडलंय ना. तुम्ही मला जर बाहेर नसता आणलं ना तर हे बघायला सुद्धा भेटलं नसतं. अगं येडे तू माझ्या संगती सतत राहा. हो का हा हमेशा दाखवीन. बरं. काय नवऱ्याला घेऊन बसली तुझ्या. कसा देखावा वाटतो. एकच नंबर हा. जसं की तुमच्यासारखं. वा 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 वा. खरंच मला फार आवडलंय हा इकडचं. आणि बघ ना पाणी किती खोल मासे दगड आणि तिकडं गाड्या बघ कशा जातात. हो छान आहे ना पवनचक्की. सगळं. आता आपण आहे ना इथं बसू थोडशा गप्पा करू गप्पा. ठीक आहे चला मग हा बसा. बसा ना. अगं पण अहो बसा की आता मी का पळून चालली का. मी पण तर बसणार आहे. हा, मला सोडून कुठं पळून जाणार. आणि बघ एक एक बघितलं का तो डोंगराचा जो दगड आहे हा कसा शेंद्रासारखा लाल दिसतो. तुमच्या मनेच लाल दिसतोय तो पण. मी लाल दिसतो. मग काय. अगं काय म्हणतो तू गोरी आहे ना मी काळा आहे. मग काय झालं. पण मग
राधा आणि कृष्ण. हा? बर हम्म, काय काय विचार करताय? काही आपल्याला मनात काही वेगळं येते का आपल्याला तुमच्या? कोणी बघत नाही ना? नाही नाही, कोण नाही बघत इकडे. आणि बघितलं तरी आणि काय फरक बघितलं तर पडतो? काय? मग काय. पण माझा एक विचार होता, काय मला थोडा मूड आल्यासारखं वाटतंय. वेडे झाले का काय तुम्ही? आता सर गाडीतून उतरलोय, तुम्ही मला फक्त 2-3 स्पॉट दाखवलेत फक्त इथे आल्यावर आणि लगेच मूड आला का तुमचा? 2 आणि 3, 5, 6 असा भारी दाखवतो दगडाच्या आड. चला तुमचं आपलं काय लय पण. भारी. आणि दगडाच्या आड जर गेलं ना आपण, हम्म, तो घालण्याचा हम्म. पेढा 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 मथुरेचा पेढा. लयच गाणी यायला लागलेत हा? लयच रोमॅन्टिक व्हायला लागले आजकाल. रोमॅन्टिक म्हणजे माझ्याकडे काय होतं गड्या, काय होतं? काहीतरी होतं बरं का माझ्या खिशात. काय आणलंय? काही खायला आणलंय का मला? नाही ग. मग वाव चॉकलेट. थँक्यू. हा, बरं झालं चॉकलेट तरी आणलंय तू तुम्ही. म्हणते ध्यान ठेव. नाही थँक्यू. मला काही पण. मला पण इंग्लिश येते, पण ती कशी येते माहितीये का? ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. हा? मग ते काय म्हणतात ते? ध्यान ठेव व्हेरी गुड बुट मारा म्हणजे काय बोलले तुम्ही? नाही, असं नाही, इंग्लिश ते असे हातात हात मिळवतात. ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. काय म्हणतात ते? थँक्यू हा व्हेरी गुड हा. असं म्हणतात. आणि त्याच्या पुढं काहीच नाही. म्हणतात काहीतरी गुड मॉर्निंग का बुट मारीन असं काहीतरी. गुड मॉर्निंग. हा, अच्छा मॉर्निंग. अच्छा सकाळ झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना गुड मॉर्निंग असं म्हणतो. बुट मारीन. बूट मारीन नाही हो. बरं मी काय म्हणतो, हा. आता असं 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 झालं का दगड कधी दिसल? चलो 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 म्हणजे चलो. कोणता दगड? आपल्याला त्या दगडाच्या आड जायचंय. कशाला? अगं चलतं खरं. कशाला मला ते सांगा पहिले. मला मूड आलेलं आहे. नाही बाई हम्म? मूड आला तर मग काय करायचं? मूड आल्यावर ना तेच करावं लागते. काय? तिथं गेल्यावर सांगल. हो का? चल. नको बाई असं इथं कुठं पण नाही करायचं मला. आपण एक काम करून चला ना हॉटेलला जाऊया. काय? तिथं दुसरा चान्स. अच्छा म्हणजे तुम्हाला इथं पण करायचं आणि हॉटेलला पण करायचं? अगं याच्यामध्ये आहे ना हम्म. असं काही समाधान होईल दोघांचंही बी. हम्म. आणि हा जंगल आहे. हो का? हा, जंगल मध्ये ना इतका मूड येतो. आता आता तुला मूड नाही ना, हा, पण तिथं गेल्यावर आणि एकदा सुरुवात झाल्यावर तुला डबल येईल डबल. हो का? हा चल. ठीक आहे चला मग. मला मॉडेल लय आवडलं रे. हा का? हा. मी काय होतो बाई ते आवडून ना आवडू पर या गाडीवर ड्रायव्हर मी राहणारच. बरं मॅडम, तुमच्या दोघांमध्ये काय आहे ते ठरवून आम्हाला घ्या पहिले. दोघांना मी ठेवा. काय होतो लिखतो का मार खातो. ए तू दादागिरी करू नको. तू मला तू काय करशील? तू मला तू काय करशील? काय करशील तू? तू काय करशील? ते दात पाडीन. कोणते दात पाडले? तुझे. कोणचे? तुझे. तर माझे दात पाडले तरी मी हिला सोडणार नाही. हा, तरी मी हिला सोडणार नाही. बरं एक काम कर, म्हणजे आपण आहे ना आपण दोघंही संगच राहू. दोघंही असलो ना आपण निम्या पगारात. अरे मॉडेल काही इतकं भारी येड्या. पाहू शकतो. काय ठरलं तुमच्या दोघांमध्ये? तो आम्ही आपण दोघं राहू दोघंही. अहो आम्ही दोघांना ठेवून घ्या. अहो पण मला एकाच ड्रायव्हरची गरज आहे मला. हो, एका पगारात आम्ही दोघं जण आहे ना. त्याला ना तो दिवसा करीन मी रात्रीचं करीन. हो. काय? तो दिवसा करीन मी रात्री करीन. काय? ड्रायव्हिंग. डायरेक्ट अहो पण मला एकच ड्रायव्हर पाहिजे. मला 2-2 नकोय. दोन्ही टायमाला एकच चालवेल असं पाहिजे मला. नाही तसं तर मी आहेच आहे. जाऊन द्या गरीब आहे त्याला बी लटकून देतो. आम्ही दोघंही राहतो. अहो आम्ही नाही नाही. ज्या लटकून द्यायला मॅडम द्या लटकून थोडं. मला मॉडेल लय आवड. ज्या कामाला लटकूनच अहो नाही नाही. माझ्या एकाच गाडीवर 2-2 नाही लटकवू शकत मी. मागून करू शकतो. नाही नाही नको नको. मला एकच पाहिजे. दोघांपैकी बघा तुम्ही ठरवा कोणाला लागायचं तुम्ही लागून जा. लागायला मी लागतो अजून. अहो मॅडम मी काय म्हणतो आपण केलं ना तो पुस्तकापासून तरी काम करेल. हा, मी तो तर विचार नव्हता केला पण मला फक्त एकच. ऐकून घ्या मॅडम तुमचं माकडं ते पुसा लागेल का नाही? काय झालं? माकडं पुसा लागेल का नाही? गाडी का? टायर टायर. ते पुसायला लागणार का नाही?
आणि शिवाय आम्ही एकच पगारात दोघंही तुम्ही करणार. ना थोडं सरळ भाषेत बोलत जाऊ, मला सरळ कळत ते. नाही तुमची भाषा. सगळंच बसेल. थोडस मी ना- लँग्वेज तुमची चेंज करा इथून मी पुढे. ना मी बंगालमध्ये झालो बंगालमध्ये मी लगेच बंगालमध्ये नोकरी केली. हो का, बरं ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. तर तुम्ही काय करा, गाडी वगैरे पुसायला लागून जा. आता हा. काय दोघांना पण काय? ठेवावंच लागेल. तुला मॅडम ठेवीन हा. पण एक काम करायचं, काय माझं झालं का हा? तो फक्त पुसायचं. तुझं काय? झाल्यावर राऊंड झालं का हा, तर मग तो फक्त पुसायचं, साफ करायचं. अहो पण काय पुसायचं ते ना? गाडीतल्या मध्ये साफसफाई करून टाकायची मध्ये गाण घेऊन. मी बोलते ना त्यांना, तुम्ही काय सांगताय? माझी गाडी आहे ना, मी बोलते ना तुम्हा दोघांना. हे बघा, हम्म. यांना ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार आहे, हम्म. ठीक आहे? तुम्ही हो. ड्रायव्हर म्हणून राहायचं. मला जिथे जायचंय तिथे मला घेऊन आणणं, नेऊन सोडणं, ठीक आहे? हा. एवढं काम झालं तुमचं, याच्यानंतर काही नका बरं करू तुम्ही. मॅडम तुमची कॅपॅसिटी किती हो? माझी कॅपॅसिटी तुम्हाला काय करायचंय? माझ्याबद्दल काय विचारताय नाही, तुम्ही? मला तेवढं बळ करायला अहो तो गाडीची कॅपॅसिटी तुम्ही बघा ना, चेक नाही करून. नाही, तुम्हाला बस किती टाइम कॅपॅसिटी गाडीत तुम्ही 2 तास बसता का 4 तास बसता? हे बा मॅडम मी जर वर चढलो तर 12 घंटे उतरत नाही. कशात? आपलं दम गाडीवर. म्हणजे कुठं चढलो तर? स्टेअरिंग वर ओ माय गॉड. बरं ऐका ना, आणि 5 मिनिटात उतरत याचं काय नाही, खोळखोळायचं हो आपलं खोळखोळायचं. बरं 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 ठीक आहे, विषय संपवा. आणि तुम्ही काय करा, माझ्या गाडीत गॉड तुमच्यासारखंच मला पण बोलणे येते. काही दिवस मी तुमच्यासोबत अशीच बडबड करत राहिली ना, तर तुमचीच भाषा शिकावं लागेल मला पण. एक काम करा, तुम्ही माझ्या गाडीवर लागून जा. मला जिथे जायचंय ना तिथे मला घेऊन जायचं, आणून घरी सोडायचं. याच्याशिवाय तुम्ही काहीच काम करू नका. चालेल तुम्हाला चढायचंय उतरायचंय ना, ते तुम्ही तुमचं बघा, ठीक आहे? तुम्ही सांगायचं नाही करायचं. हा ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही हम्म. मी घरी आल्यानंतर माझी गाडी मला रोज क्लीन करून पाहिजे. हा? तुमचं हे काम जरा- राहिलं, ठीक आहे? ऐका मी खाली उतरलं हा. माय केलं असतं का तुम्ही फक्त पुसायचं काम करायचं. अरे मग तू माखेल राहील का नाही गाडी गाडी? पण आम्ही घरी नाही जायचं बरं का, आम्ही मुक्कामी राहत जाऊ इथे. काय? मग अहो तुम्ही काय वेळे झालात का? मी जॉबला लावून घेते ना तुम्हाला, मग माझ्या घरी कसं काय राहणार तुम्ही? आम्ही पण- वर राहू. हा वर म्हणजे वर खाली काय नाही. तुमच्या वरच्या मध्ये नाही 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 नाही, माझ्या घरी राहायचंच नाही तुम्ही दोघं पण. पण खाली राहीन, हा खाली मी वर राहीन. अहो नाही, तुम्हाला परमिशन दिली का मी? माझ्या घरी राहायचं नाही. मी तुम्हाला दोघांना जॉब लावून दिलाय ना, फक्त जॉब करायचा, काम करायचा आणि तुम्ही तुमच्या घरी चालते पाहिजे. नाही माझं मत कसं, हा. प्रसंगी तुम्हाला भलत्याच टायमाला जर कुठं जायचं ठरलं हा. तर मग आम्ही घरी कधी येणार, आमच्याकडे गाड्या नाही यायला. तर मग इथं जर मुक्कामी असलो ना, कधी म्हणा हम्म. का तुम्ही चढा ऐका मॅडम काय? गाडीवर. हो मॅडम अच्छा. मॅडम तुम्हाला खंडा मंडळाचं ध्यान आलंच हा. तर मग काय करायचं? तो पण प्रश्न आहे. तुम्हाला एक मिनिट थांबा, दोघे शांत बसा, थोडस मला विचार करू द्या. तुम्ही नाही म्हणू नका मॅडम, आलेली संधी सोडू नका. पुन्हा आमच्यासारखे माणसं मिळणार नाही तुम्हाला. हो मॅडम, कॉल केला तुम्ही ड्रायव्हिंग साठी या गाडीला. मॅडम हो. हाय ना तू खेळावाला सापाचा खेळ हा करतो, कडकड हा सापाचा खेळ करतो. गारुडी. तुम्ही या गाडीचे ड्रायव्हर बनायला आले की इथं? नाहीतरी या गाड्या चालवतो आम्ही. हा हा, तू सर कसं जाणार आहे? सर कसला होतं जाऊ देव तिकडं, पण तुम्हाला काय कुसळाची गाडी येते की इथं? हा? कुस हो मॅडम, या दोघांचा विषय सोडा, मी सांभाळतो ही गाडी आणि तुम्हाला पण. हो का? तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सोडेल मी ड्राईव्ह करून. मॅडम होय ना ते नागाचा खेळ करतो ना, तुम्हाला तो नाग दाखवू शकतो. हा तू राहू दे हो. बासरी वाजवणार. दाखवू शकतो. हा तुझं काय माझं आहे किडकिड किडकिड किडकिड. खिडपिडपिड होणार नाही तुमच्याकडे. वा इथून मी सांभाळतो इथं पट्ट्या एकटा. तू ना डोक्याला चालवणे होय. डोक्याला ते. अहो पण थांबा 2 मिनिट. मला एक सांगा, तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे गाडी 20 चालवायचा? वर्षाचा अनुभव आहे मला. अच्छा, या अगोदर कोणाकडे काम केलंय तुम्ही? अमिताभ बच्चन आणि कडे याच्या आधी ना सापा पकडायचं काम करली. हा पकडले मात्र मी. हा 100 बडकर काळे पांढरे सगळे नाग पकडून त्यांचे ठेवले. खेळ सापाचा खेळ आहे त्यांचा. अहो, हे कुठले दोघं ड्रायव्हर आहे? यांना या बाबाला तर साधी सायकल चालत नाही, आणि हे भाऊ तर विशेष खोल आहे यांचा. हो का? तिकडे बैलगाडी चालवत येत नाही बरोबर. अरे बापरे. यांना नका ड्रायव्हर ठेवू, मी आहे ना, हा पट्टा सांभाळेल ही गाडी. बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर ह्या दोघांनी काय माहिती मला कुठून ठोकला असतं. अहो मॅडम त्याला डोक्याला तेल नाही, दाढी करायला पैसे नाही, त्याला काय तुमची विजय जाईन आमचं काय. नाही तसं डॅशिंग दिसतोय तो. गाडीला माझ्या शोभेल पण तो. तर एक काम करा, तुम्ही दोघ जण दुसरीकडे कुठे जॉब बघा. जाऊन द्या त्याच्या कलर ना गाडी काळी होऊ शकते. होऊ द्या, अहो असं कुठं मी होतंय का? पुसून काढेन मी. होऊ द्या. तू फक्त वड्याला भेट, बरं ऐका ना तुम्ही. वड्याला जिथं भेट. भेटायचं तिथं भेटतो. तुला दाखवतो तुला. दाखवा काय दाखवायचं ते. हा, आमच्या शहरावर दाखवण्यासारखं काय आहे तुमच्याकडे? मध्ये
आलेली संधी सोडली बघ ध्यानात ठेव. चालेल चालते हो इथून चला. कारण ती गाडी घेऊन मॉडेल असं मनात भरेल होतं आणि आम्ही घेरलंच असतं, पण आता जाऊ दे, चाल. त्याला बघ बाहेर बघू दे. हा. कसली लोक आहेत ही असली. मॅडम कोणाच नादी लागले तुम्ही हे असे फालतू लोकच नादी लागले का तुम्ही? हो मी कॉल केला होता प्रत्येक जणांना, पण ते पण आले तुमच्यासारखे जसं विचारायला. पण भलतं चलतं काहीही बोलताय. ते मॉडेल आवडलं होतं. अरे बापरे. बरं झालं तुम्ही ट्रायल घेतलं नाही ना, तर घातले असते शेतात नदीत. हो का. बरं ठीक आहे चला, मला ना खूप आता सिन्नरला जायचंय, मला तिकडे घेऊन चला हो तुम्ही. चला बसा. हो हो चला. आवरा पटापट झालं का नाही? अहो मालक आलोय मी तुमच्या कामा करता. बरं बस राहू दे. मी काय राहू दे. म्हणतो, तुला काम आहे, बस हा. ठेव खाली. ठेवू खाली. खाली ठेवले बस. हा. तुला पैसे ते बदल बाकीचं काय रे यायला तुम्ही ना मला भाऊ. दुसरं काय रे भाऊ, बस खाली बस. पैसे करतात मी लढतो. नाही लढतो म्हणा, पण मी पैसे देतो ना. हा पैसे देतो, पण कवा देतो? पैसे भेटतात ना तुला महिन्याला. हा महिन्याला द्यायलाच लागतो पगार. बरं मी काय म्हणतो, ते बाकीचं सोड. हम्म. तुला एक महत्वाचं काम लावायचं. काय रे? तुला माहिती ना हा आपली बायको थोडी बाहेर गेली म्हणून. हा हं? हा एखादं सामान भेटेल का आपल्याला तेव्हा वसलं? पाहायला लागेल मग. हं? पाहायला लागेल. हं? पाहायला लागेल. जर चांगलं भेटलं ना, हा तुझ्या बायको सारखं जर असं चांगलं देखणं जर असलं ना, हा एखादा एकर जमीन नाव करून द्यायची डायरेक्ट. लगेच देशील. हा? एक एकर. खरं काय? हा पण तुझ्या बायको सारखं पाहिजे का? नाही तर असं कसं शंभर नंबर नाही नाही दिपतो तसा दिन पाहू. तसंच 1 एकर काय 2 एकर बरं येईल. बरं तुम्ही वर्षभर मरत हो, कष्ट काय संपल एवढं तुमच्या जण भेटेल. आमच्या बापाला भेटणार नाही अड्या. 1 एकर. तर मला मग 50 एकर 1 एकर गेलं. जाऊ दे गेलं, पण तू हाऊस आहे ना. हा हाऊस आहे की नाही? माझ्या हाऊस कांदे खाते. हा तू गडीच हौशी दिसतो मला. गडी हाऊस गडीने मला नाही नाही मालक हा हाऊसच आहे. हौशी. हाऊस मला आहे ना, मला सगळं भरपूर आहे. तिची काम करता पडली. हा तुला त्याची लय आवड बा. आवड माहिती आहे ना, बायकोचं आपल्याला जमत नाही. बायकोला तिची आशा नाही. नाही निघून गेली काय? नाही आहे मग त्यात ना 4 महिने गेली बाहेर यात्राला. यात्रेला हो 4 महिने. काशीला नाही काशी गोवा काय असेल त्याला ते मग मी विचारित नाही. महिनाभर येणार नाही आता. 4 महिने डायरेक्ट. 4 महिने. त्यापर्यंत आपली अवस्था तू लय तू लय कळ काढित तेव्हा ना. आता विलायच नाही ना, काय करताय ना करणार काम तुझं. जाळे जर पाहिले ना, अरे तुझं काम करणार तू एवढंच दिलं, मी करणार नाही का? तिथे काम करणार. हा? कशाला लोकांना खाऊ घालतो. हा कारण लोकांना खाऊ घालतो. बरोबर बरोबर. आणि त्या बायकोला विचारलं, तू आता मात्र कमालच किती होतो. अरे 1 एकर जमीन भेटेल. 1 एकर अरे 1 एकर भेटत, पण तिला विचारायला पाहिजे ना. इकडं कापून आणणार तिची. अरे कापून नाही, पण बायको आहे मावली, मग तिला बोलायला पाहिजे बोल मला. ना म्हणा 1 एकर डायरेक्ट. आणि आज बापे जर काढले ना, काय कुठे दिसू कोटे दिस. एकावर कष्ट करतो नि मरतो. कष्ट तो डोकं लावलं भारी लावलं. तुला 2000 द्या पुढे कोण महिने देणार आहे रे? कोणी देत नाही रे. महिना बरोबर राबून घेते. बरं मी काय तिची का कापणार नाही का? 1 कोटीचा मालक होतो. कोटीचा मालक direct. जाऊ दे आता पाय. तुला सांगतो बाय. तू आहे ना, तू डायरेक्ट फोल्डर मध्ये फिरशील असं. अरे फोले रे कांदे, पण मी काय करतो, मी संध्याकाळी विचार घेतो बायकोला चांगलं प्रेमात घेतो. प्रेमात सांगतो तिला, ह्या बाय म्हणणं आपल्याला आयुष्याची मिळणार आहे म्हणून कोटी रुपये. कोट्या दिवस तुम्ही कोट्या दिवशी आपल्याला काम करायची गरज नाही. आपण लोकांच्याकडे दररोज जातोय. बरं मी काय वेगळं करणार आहे का? नाही आहे तसंच करणार आहे. एकदा केला पडला होता ना, ते डोक्यात आणलं मी. आणि मला बघ एकच टाइमची आवश्यक. एकच टाइम, फक्त एक दिवस. एका दिवस एन्जॉय घ्यायचा. 1 दिवसाचा एन्जॉय करता आपण ना डायरेक्ट 1 एकर जमीन द्यायला. तुझ्या करता डोकं लावलो, दोस्त करता नाही लावलं. मग काय तो काय धन मागितलं माझ्या? नाही मी मित्र मालक आहे. हा मालक आहे, पण मी तुझ्या करता काय मागितलं तू? मी काय म्हणतो, आता काय टाइमपास करू नका, लगेच जाऊन तपास. हा मी पाहतो विचारून, लगेच आणि तुला मी संध्याकाळी सांगतो. जाऊ का? बरं झालं सर. त्याला सावकाराचा बाणच माहिती नाही अजून कसं काय पेस आहे त्याची बायको. वा सावकाराच्या ताब्यात भेटलं, सावकार खुश. चला
बाई पिठलं भाकर करून ठेवली कावाची. हा बाबा अजून काय ना कधी येतं काय आलंय वाटतं. नाव घेतलं ना आलं. का हो हं. एवढा टाइम का? हा मग आता काय काम करीत होतो, मग मला- नळ्या वडीत होतो, कायच्या नाळ्या एवढी तरी? आपले पसरीत होतो ना वावरात. अच्छा तेच मी म्हणलं घरचं वळी ना कायच्या वाढायला गेले पण ते. ते जाऊन दे मर्दे. अगं मला एक बोलायचं होतं तुला. काय बोला ना. अहो तो मालक आहे ना, हम्म तो म्हणे 1 एकर जमीन देतो म्हणून नावा लिहून. हे क्या कर ए बाई आज कोणचा देव पावला? अरे देव नाही पावला, तोच म्हणला. हा हा. एक एकर जमीन का हो? अरे 1 एकर जर भेटली तर तुला काय 1 दिवसानं काय होणार आहे? म्हणजे अरे हा अरे 1 दिवस कायच एक दिवस? फक्त तो जायचंय. कायला कामाला जायचंय कुठं? कामाला नाही, त्याच्याकडे जायचं. हा त्याच्याकडे जायचं मालकाकडे जायचं ते कळालं मला, पण त्याच्या वावरात काही काम आहे का घरचं बंगल्यावरच नाही काही नाही काम आहे? नाही, ते काम नाही. मग त्याच्याकडे 1 दिवस राहायचं रात्रीचं. रात्रीचं येतो मुर्दा बशीला तो आला. अरे हा एक दिवस रात्री स्वतःच्या बायकोला काय दुसऱ्या खाली पाडून राहिला काय तू? अरे हा? एवढं लाज वाटते का काही? अरे आपलं आयुष्याचं कल्याण होतंय. आयुष्याचं कल्याण होतंय म्हणजे काय? मी काय अशी काय हे वाटलं का काय? एक- खानदानी पोरगी आहे मी. अहो कोटीची जमीन मिळते, आपण ही गाडीमध्ये फिरू मस्तपैकी. हा गाडीमध्ये हा. फिरू. हा? तू ना आता ध्यानावर नाही राहिला, जसा जसा डंगर होत चालला ना तसं तसं चळू राहिला तू. निघ तुला हो. ना माझ्यासारखी बायको भेटायची लायकीचं नाही रे तू. तू ऐक, मावाला जर ऐकलं तर तो आयुष्याचं कल्याण होईल. काय आयुष्याचं कल्याण नको. मी हो अशी ताई. फालतूगिरी करायला रिकामी नाही मी. अरे फक्त 1 दिवस तुला काय कायमच त्याची राहत आहे का? उलट तिकडं हा? हे बाई स्वतःची बायको दुसरं जा पाठवा. लाज लाज शरम कुठे गेली? हा डोक्यात काही अक्कल आहे का अरे नाही? आयुष्याचं कल्याण करून घे. तो आयुष्याचं कल्याण कर. एखाद्या सरणावर जाऊन पड तू. निघ. अरे पाय ऐक. ऐ. आता मुर्दा बशीला याचा कसं तिकडं त्याचा जाळ झाला नाही असं बोलायला. हा त्या मालकाला लाज वाटली नाही. मानावरा भोळा आहे म्हणजे त्याचा काही गैरफायदा घ्यावा का? हा आणि याला बी शेण खायपुरती तरी अक्कल आहे का? हा आपली एवढी जान जवान बायको आपण कसं काय एक रात्र का ना लोकांच्या ताब्यात पाठवा? याला इज्जत आहे का काही? काही इज्जत जाते का? यासाठी मला केलं की जवान बायको करायची, जवान बायको करायची. एवढं वराड नाचत कुदत घेऊन आला आणि आता असे धंदे दाखवू राहिला. जसं जसं डंगर होत चाललं तसं तसं चळू राहिले ती. पण मी काय म्हणते, अशी 1 एकर शेती तर कोणी देणार नाही. हा आपला बी भलताही फायदा आहे त्याच्यामध्ये. तसं मी याच्याकडून तर काही होत नाही. कमीत कमी माहिती गंमत होईल. हा माझा तर एन्जॉय होईल. चादाड्याला केलंय त्याचं उठाना बी काही बसाना बी खाली. असं एवढं एवढं करंगळी वाणी आहे त्याचं. त्याच्याकडून काही होतही नाही जातही नाही. जाऊ दे वावरही भेटत एन्जॉय भेटतो. जाऊ दे मी आता काय करते, यायला जाऊनच सांगते का मी राजी आहे म्हणून सांगून येते. मग जाईन मस्त. चल बाई देते सांगून पटकन. मज्जाच मज्जा. मग यायला लय राग आला भाऊ. बायकोला बी बोलायला नव्हतं लागत, पण बोललो तर काय करते. गेली राग राग निघून. ए अहो ऐका ना, हा मी काय म्हणते, काय? तुम्ही ते म्हणले होते ना हा जाऊ द्या मी राग रागात तापले चिडले. हा पण मग मी नंतर तिकडे बसले ना चाळीकडं, हा मग विचार केला शांततेत. बर. मी काय म्हणते, हा. मी तयार आहे या गोष्टीला. अरे तू तयार झाली ना? हा मग मी काय म्हणते, यायला जा तुम्ही. लय लय आपलं आयुष्याचं कल्याण झालं भाऊ. अहो आयुष्याचं कल्याण झालं कुठं अजून? तुम्ही जाण पटकन हा, सांगा ना मालकाला. अरे लगेच मी करून आणतो ना. लगेच जातो आणि लगेच करून आणतो. पार पक्की खरेदी करून आणतो. ते खरेदी करा नंतर, पण त्याला पहिले इकडे पाठवा मालकाला. बर त्याला पाठीतो. हा जा मग तुम्ही. जातो. आणि तुम्ही येऊ नका लगेच त्याच्या माग उदी नाही, उदी नाही, करीत. नाही, तुम्ही तिकडेच राहणार थांबा. बरं 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 मी तिकडे थांबतो. दया नुसतं डोक्याला ताण आहे बाई. जाऊ दे मालक आल्यावर आता पाहू. मग माझे नाही दिली जमीन करून तर कमीत कमी माझे तर हाऊस मिटन. चालते येऊस तर थोडी लोण खाते. चला
मालक तुम्ही हा. या ना. सांगितलं का त्याला काय सांगायचं सांगितलं वय सांगितलं ना. हं? सांगितलं ना. मग आहे का त्याला परवानगी आहे ना मग. हं? परवानगी असेल तर मग मी द्यायला तयार आहे. हा हा. पण नक्की द्याशाल ना तुम्ही. नक्की म्हणून पहा बरं का पण कसं आहे तुम्ही आता एकदा शब्द दिला तुम्ही शब्द मोडीत नसतात म्हणे. हो हो हा मी काय म्हणतो बरं झाली तयारी हा हं? वय झाली ना. मला खुश करणार मग करेल की. हं? करेल ना. पण मला जर खुश केलं ना मी तुला दुप्पट खुश करेन. आता तुम्हाला बोलवणं पाठवलं कशासाठी पाठवलं खुश करायसाठीच पाठवलं. चल ना मग माझी लगेच जायचं का. वेळ का चांगल्या कामाला वेळ कशाला होय बरोबर आहे. चला मग. चांगल्या कामाला वेळ कशाला चला आज मी सुद्धा खुश वाटते मनात खुश. मस्त आहे बघा तुमचं हम्म. मस्त आहे म्हणलं. काय. बरं मी काय म्हणतो तुला असं एक विचारायचं तुझ्या नवऱ्याकडून तुला सोबत भेटतं का चांगलं असं. नाही हो कशात काय त्यांच्याकडून जर भेटलं असतं तर तुम्हाला बोलवणं पाठवलं असतं की. अगं तुला आता मी राणी करणार आहे राणी. पहिले राणीची हाऊस मिटवा. नाही का ये बाय द्यात हा कसं काय वाटलं भाई तुमचं दणका म्हणजे काय भाई. लय खुश झाले मी. रामपर सुटवलाय आपलं. तू खुश तर मी खुश. भाई असं भारी वाटलं ना तास आनंद कुठंच नाही. बरं मी काय म्हणतो हा असं जर तुला कायमचा आनंद घ्यायला ठरला ना हा तर त्याला काय मार्ग काढावं लागेल. म्हणजे त्याचं मार्ग तुला राणी बनवायचं कसं कसं बनवायचं. ऐका ना मी काय म्हणते मला बी तो असं म्हातारा नवरा आवडत नाही. हम्म, आणि तो काम आहे काय करतो गडी आहे. हम्म. मला असं स्वप्न कसं होतं मी मस्त एखाद्या राजासारखा माणूस असा आणि त्याची बायको व्हावा असं स्वप्न होतं माझं. माझं एक स्वप्न आहे का तुझ्यासारखी बायको मला भेटा. मग तुमचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे तर काय आहे मग तुम्ही टाइम लावी त्या घेऊन उरकून आपलं दोघायचंच. तो नवरा आला ना त्याला लगेच चाल तुम्ही तुला ओळखत आता असं बी तुम्ही बायको आणि सगळं केलंच माझ्या संग. हा मग आता राहिलंच काय. मग तू तुझा नवराला का त्याला सरळ म्हणतो तू कोण मी तुला ओळखत नाही म्हणा माझा नवरा आहे म्हणा तू कोण म्हणा त्याला काढून दे. पण तुम्ही आधी माझ्या संग लग्न करा. अरे करते रे त्याला काढ ना. हा ना त्याला हाकललं का तुझ्या संग लग्न करायचं तयार आहे मी. सगळं आपलं इष्ट कधी मालकीन तू असते. मी कसं काय हाकलू त्याला सरळ सांगा म्हणा आता आमच्या दोघं जुळलं म्हणा. चालेल हा आम्ही दोघं एकमेका संग लग्न करणार म्हणा त्याला हाकलून द्या. चालेल येऊ देत खरी तो काय येऊ राहिला तेव्हा पानतीने येऊ राहिला तेव्हा. जाऊ दे हा जेवण त्याला सांगत. येऊ राहिला तेव्हा पाहिलं कसं लव लव पाहत होता तिकडून. मला झाले खुश. हा हा खाल्लं का बस उभा आहे. इकडं आहे का आता तुमचा माझा काही संबंध नाही राहिला. कसं काय. कसं काय म्हणजे हा आता इथून माग मी मोल करीन होते इडली हा आता राणी बनून राहणार आहे खाणार आहे. या म्हणजे तिनं जमीन दिल्याबद्दल गेली का. जमीन दिल्याबद्दल नाही आम्ही लग्न करणार आहे लगीन. सांगा ना मालक तुम्ही आता तू ना आता आम्ही लग्न करून जाणार रे तू तू वाट चालून घ्या आता. शबास. दुसरी पाहून घ्या एखादी तुमच्या बरोबरची डंगर पाय एखादी माहिती तुमची जोडी बसत तो नव्हती. तर निबार काम केलं मावाला. मी काय म्हणतो बडबड नको करू. बडबड न करू म्हणजे काय मी फसलोय. तुम्ही काय असे बी कवळे नव्हते तुमचं निबर काम करायला तुम्ही काय निबर झाले होते. असं नाही गडी म्हणून तो वाचन त्याच्या बायका पाळवायच्या म्हणजे अर्थ नाही. तुला दाखवू का अर्थ. हा त्याच्या 2-4 मुस्कडत द्या लावून लगेच मार जाईल खायचंय का? आता मारे तो वावरात आहे तू मारशील तो घरात आहे. तिला विचार बरं मालकाला कार्य अरे करतोय तुला काही लाज आहे का चादड्या. तिला विचार तू नवरा का विचार बरं तिला. अरे मावाली बायको पळितोय तो म्हणलं काय त्याला काय अरे नाही बायको करते. नाही पडायची, आवाज खाली कर. तू आहे ना आता बायको शिस्तीत माझी नाही ती. नाही तर या बाई बायको इकडं माझी ती. अय चादड्या हा ही चप्पल आणि तो तोंड आहे मग निघतो का काय इडून. मग तिला विचार तू तुझा नवरा का विचार बरं तिला. आता गेली बदलली न ती काय सांगते आता. मग आता तू निघ हा निघ आता. हाकला ना तुम्ही धक्के देऊन. म्हणजे असं केसाना गळा कापला मावाला तो. तू जातो काय नव्हतं माझ्या देण्यात आलं माझ्या मनात बाई बाई माझा केसाना गळा कापिला. हा हा निघ निघ.
हा लिख. अरे बाबा माय बायको आहे ना, असं काय करतो निघ अरे म्हणतो. साधडे, मी सांगितलं ना मी तुझी बायको नाही म्हणून. तिथे लावर तू लाव 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 मारे लाव. निघ निघ. अरे लग्न करून मी आणलं आता आमच्या दोघांचं लग्न होणार आहे, सांगितलं ना मी. म्हणजे आता त्याच्या मागं पळायचं. निघ निघ तू निघ निघ. अरे अशी लुटू नको रे. सांगा हो मालक, तुम्ही तरी सांगा. त्याच्या बाहेर नाही जाणार. लिख. मी कसं मारू आता? तुम्ही मारा ना, मी बाय. अरे मी कुठं जाऊ दादा? आता काय राहिली, मला जागा ठेवली की तुम्ही? आता 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 काय भीक मागू काय? हा काय खरंच भाऊ ग मालकन, खरंच बायको. हा बरं आता काय मी काय म्हणू? आता तुला कोणतं टेन्शन राहिले का? झालंय ना आता, टेन्शन कुठलंच नाही राहिलं. मी काय म्हणते, अशी तुमची बायको घर सोडून निघून जायले. वारेले वारेले का? तुम्ही तर म्हणे निघून जायले. वारेले. मी काय म्हणते, ऐका ना मग. नाही का, आपण काय करू माहिती का आता? सरळ आता मंदिरात जाऊया, एखाद्या माळी घेऊ टाकून. नाही कोणतं जाऊ होईन का? मग माही पहिली पारकत नाही वेळ ना आता. पैसे जाऊन करतो आपण हे. हा का? जेवढा माल जेवढा ताल नाही तरी काय हाले. हा ना. हा मला ते सगळं चालतंय. चला मग लगेच, टाइम कशाला? चलो.